जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परमेश्वर देवाने जानेवारी महिना सर्वांसाठी आशीर्वादित करून पुन्हा एकदा फेब्रुवारी महिन्यामध्ये देवबाप आम्हाला घेऊन आलेला आहे. या महिन्यामध्ये देवाने आम्हाला आशीर्वादित करावं, देवाने आमच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम काढून टाकावे, आम्हाला रोगमुक्त करावं, त्याच्या अभिषेकामध्ये वाढवावं, त्याच्या सामर्थ्यामध्ये वाढवावं आणि त्याच्या पवित्रतेमध्ये आम्हाला घेऊन चालावं. यासाठी आपण त्या परमेश्वराच्या चरणाजवळ आपण प्रार्थना करूया आणि या सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, फेब्रुवारी महिना तू आमच्यासाठी प्रिय प्रभू येशू तू आशीर्वादित करत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. येणारे संकट, येणारे सर्व प्रॉब्लेम तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाकत आहे. प्रिय प्रभू येशू, सर्व आजार, विकार, नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. येणारे सर्व संकट तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, तुझ्या अभिषेकामध्ये तू आम्हाला वाढव, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू वाढव. ओ प्रिय प्रभू येशू, आमच्या जीवनामधील ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रिय प्रभू, ज्याचं येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर. फेब्रुवारी महिना तू आशीर्वादित कर. जानेवारी महिन्यामध्ये जसं तू आम्हाला सहाय्य केलेलं आहे, ज्याप्रमाणे प्रिय प्रभू येशू तू आमच्या संगती होतास, तसाच प्रिय प्रभू येशू या महिन्यामध्ये देखील तू आमच्या संगतीत तू राहा आणि तुझ्या नावाचं गौरव होते. पित्या परमेश्वरा, प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आशीर्वादाची तू कर आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हाला चालव आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, ज्या लोकांना खरी तुझ्या वचनाची गरज आहे, त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रिय प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, हा फेब्रुवारी महिना देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित करावा, यासाठी आपण जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये राहणार आहोत. प्रियांनो, या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना परमेश्वर देव आमच्या संगती असावा, परमेश्वर देव आमच्या घरामध्ये असावा, परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये असावा, यासाठी आपण प्रार्थनेत, बायबल वाचनामध्ये आणि उपास प्रार्थनेमध्ये आपण तत्पर राहूया आणि सर्व सैतानी सत्तेला आडूया आणि त्या दुष्टाचं डोकं आम्ही परमेश्वराने जो अधिकार दिला त्या अधिकाराने ठेचूया आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण जाऊया. देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आणि आजच्या मनामध्ये आपण काढणार आहोत शास्त्रभाग 1 शमूएल याचा 16वा अध्याय. आता ह्या ठिकाणी राज्यपदासाठी दाविदाचा त्याला भंग. परमेश्वर देवांची जी निवड असते ती आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. प्रियानो, शाऊलाने जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं, जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध देवाने दिलेली जी आज्ञा होती ती त्यांनी मोडली, परमेश्वराचा त्याग त्यांनी केला आणि पहा, परमेश्वराने त्याला इस्रायलाच्या गादीवरून जुगारून टाकलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी परमेश्वर देवाने जो दावीद, येशायाचा पुत्र दावीद आहे, दाविदाची निवड त्या ठिकाणी आम्हाला केलेली दिसत आहे. मग 16व्या अध्यायामध्ये आपण आलेलो असताना त्या ठिकाणी मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शाऊलास इस्रायलाच्या राजपदावरून जुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार, शिंगात तेल भरून चल. मी तुला इशाय बेथलेहेमकर याचकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे. मग शमूएल म्हणाला, मी जाऊ कसा? शाऊलाने ऐकले तर तो मला जीवे मारील. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तू आपल्या बरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वरा प्रित्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे. मग यज्ञास येण्याचे इशायास आमंत्रण कर, म्हणजे तो तुला काय करायचे ते मी तुला सांगेन त्याला तू मजसाठी अभिषेक कर. बघा, ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट स्वतः परमेश्वराने शमूएला सांगितलेली आम्हाला दिसत आहे. परमेश्वर जे देव
आपल्यावरचा अभिषेक काढून घेतो, आपल्यावरचे त्याचं सामर्थ्य काढून घेतो, त्यावेळेस पहा शौल राजासारखी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते. आणि म्हणून मी सर्व जे प्रार्थना करणारे, जे देवाचे दास दासी आहे, कुटुंब आहे, त्यांना मी विनंती करतो की परमेश्वराच्या आज्ञाकडे, वचनाकडे दुर्लक्ष करू नका. परमेश्वर देवाच्या दर्शनाकडे दुर्लक्ष करू नका. ह्या महिन्यामध्ये आपण परमेश्वराच्या अधिक आणि अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, परमेश्वराने तुमच्या आणि माझी निवड त्याच्या सेवेसाठी केलेली आहे. परमेश्वराने तुमच्या आणि माझी निवड त्याचे लोक होण्यासाठी केलेली आहे. आणि म्हणून आज देवाला असे लोक हवे आहेत की आम्ही त्याची आराधना करावी, आम्ही त्याची स्तुती करावी, आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे चालावं, असे लोक परमेश्वराला पाहिजे आहे. आणि मग पहा, परमेश्वर देव स्वतः शमूएलाला सांगत आहे की जा, माझ्यासाठी जाऊन तू त्या ठिकाणी इस्रायलाचा राजा जो आहे, तो राजा यिशायाच्या घराण्यातून एका मुलाला तू कर, मी सांगन त्याला तू अभिषेक तू कर. मग पहा, 4 वचन परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले. तो बेथलेमास गेला, तेव्हा नगरातले वडीलजन थरथर कापत त्याला भेटावयाला आले. त्यांनी त्यास विचारले की आपण स्नेहभावाने आला आहात काय? तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलो आहे. मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन मजबरोबर यज्ञास या. आता पहा, ज्या क्षणाला परमेश्वर देवाने शमूएलाला सांगितलं, त्याने लगेच परमेश्वराची आज्ञा त्या ठिकाणी पाळलेली आम्हाला दिसत आहे. असा हा तत्पर देवाचा सेवक आणि देवाच्या इच्छेने, देवाच्या आज्ञेनुसार चालणारा देवाचा सेवक आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आजच्या काळामध्ये असे देवाचे सेवक सहसा पाहायला भेटत नाही. मी सर्व देवाच्या दासांना मी दोष देत नाही, परंतु आज आम्ही परमेश्वराचं मार्गदर्शन घेणं सोडलेलं आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालण्याचं सोडलेलं आहे. केवळ आमचं गौरव व्हावं, आम्ही कसे मोठे व्हावे, लोकांमध्ये आमचं नाव कसं मोठं व्हावं, या गोष्टीकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देत आहोत. प्रियांनो, आमचं मोठेपण नाही तर देवाचं मोठेपण आम्हाला जाहीर करायचं आहे. देवाचं गौरव आम्हाला करायचं आहे. आम्ही त्या देवाचे दास आहोत, आम्ही त्या देवाची प्रजा आहोत, आम्ही त्या देवाचे सेवक आहोत, आम्ही त्या देवाचे लोक आहोत, आम्ही त्या देवाचे लेकरं आणि कन्या आहोत. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला त्या परमेश्वराचा शब्द मानला पाहिजे, त्या परमेश्वराचं गौरव आम्हाला उंच केलं पाहिजे. प्रियांनो, मला आज अतिशय वाईट वाटतं की आमचे बॅनरवरती मोठे मोठे फोटो असतात आणि प्रियांनो, त्या ठिकाणी देवाचं गौरव होत नाही. ज्याप्रमाणे सैतानाने स्वतःला देवा समान करण्याचा प्रयत्न केला, तशीच आज मंडळांमध्ये देवाचे दास दासी स्वतःला देवा समान करण्याचं पाहत आहेत. प्रियांनो, देवाने आपल्याला गरीब केलेलं नाही, देवाने आपल्याला सर्व अधिकार दिलेले. याचा अर्थ आम्ही देवासमान होऊ शकत नाही. प्रियांनो, आपल्याकडे बरेच लोक असतील, काही हरकत नाही, परंतु जर आम्ही देवासमान होण्याचा प्रयत्न करत असू तर प्रियांनो, आम्ही कधी आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित होणार नाही. देवाच्या राज्यामध्ये आम्हाला जाता येणार नाही. ह्या ठिकाणी पहा, तो देवाचा सेवक त्या ठिकाणी गेला तर त्या गावातले लोक थराथरा कापत होते. आज देवाचा सेवक उभा राहिला तरी साधी माशी देखील हलत नाही. आज देवाच्या सेवकाला विरोधाने लोक बोलत आहेत. आज देवाच्या सेवकांचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य हरून गेलेलं आहे. जे देवाची जी कंटिन्युटी पाहिजे ती कंटिन्युटी आम्हाला दिसत नाही. त्यांच्या जीवनामध्ये पवित्रता दिसत नाही, त्यांच्या जीवनामध्ये आत्मीयता दिसत नाही, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचा संदेश दिसत नाही. आज देवाच्या सेवकाला आम्ही थरथर कापतो. गावातल्या लोकांना काय झालं, त्या ठिकाणी वाटलं आमच्याकडून काही चुकलं, आमच्याकडून काय अपराध झाला, ते लोक थरथर थरथर कापत गेले. आपण चांगल्या स्नेहभावाने आला आहात काय, हे प्रश्न त्या लोकांनी देवाच्या सेवकाला त्या ठिकाणी विचारलेले आम्हाला दिसत आहे. पहा, परमेश्वर देवाचा सेवक त्या ठिकाणी गेला आणि त्याचा वचक त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. मग पहा, वचन 5, तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलोय, मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयास आलोय. तुम्ही शुद्ध होऊन मजबरोबर यज्ञास या.
त्याने यिशय व त्याचे पुत्र यास पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले. तेव्हा ते आले. तेव्हा त्याने एलियाबास न्याहाळून पाहिले व म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. प्रियानो, ह्या परमेश्वराच्या शब्दावरती, देवाच्या वचनावरती आपण विश्वास ठेवणार आहोत. कारण पहा, ह्या ठिकाणी परमेश्वर देव स्वतः शमूएलास म्हणतो की त्याच्या बाह्य स्वरूपावर तू जाऊ नकोस. मानव बाहेरचं स्वरूप पाहतो, परमेश्वर मानवाचं हृदय न्याहाळून पाहतो. प्रियानो, हे जे शब्द आहेत, हे शब्द अतिशय आशीर्वादित करणारे आहेत. कधी पण आम्ही मानवाला त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या अंगकाठीवरून, त्याच्या पेहऱ्यावरून, आपण त्याच्या स्वभावानुसार आम्ही त्याचं निवड करताना आम्ही दिसतो प्रियानो. परंतु परमेश्वर तशी निवड करताना आम्हाला दिसत नाही. परमेश्वर अंतःकरण, परमेश्वर आपलं हृदय न्याहाळून पाहतो. पहा, या ठिकाणी त्या यिशयाचा पुत्र जो मोठा होता एलियाब, याला त्यांनी त्या ठिकाणी नापसंत केलेलं परमेश्वराने आम्हाला दिसत आहे. मग यिशयाने शम्मा यास त्याच्या पुढून चालवले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. या प्रकारे यिशयाने आपले 7 पुत्र शमूएला पडून चालविले. परमेश्वराने यिशयाला म्हटले, यातला कुणीही परमेश्वराने पसंत केला नाही. पहा, आणि मग शमूएलने यिशयास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत का? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शेरडे मेंढरे राखत आहे. तेव्हा शमूएल यिशयास म्हणाला, त्याला बोलवणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने बोलवणे पाठवून त्यास आणले, आणि त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. पहा, परमेश्वराची निवड कशी असते. प्रियांनो, परमेश्वर जेव्हा त्या ठिकाणी निवडतो व्यक्तीला, तर पहा, त्याचं सुंदरपण आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. इस्रायलाचा दुसरा राजा परमेश्वराने बघा, एक मेंढर सांभाळणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी राजा केलेला आम्हाला दिसत आहे. त्याच्यातील प्रेमळपणा, त्याच्यातील देवाचा जो संबंध आहे आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. देवाच्या बद्दल कंटिन्युटी, देवाच्या बद्दल जे त्याच्या जीवनामध्ये असलेला प्रामाणिकपणा आम्हाला दाविदाच्या जीवनामध्ये आम्हाला दिसत आहे. परमेश्वर देव त्या ठिकाणी म्हणतो की उठ, त्याचा अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याचा अभिषेक केला, आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. अशा प्रकारे परमेश्वराने इस्रायलाचा दुसरा राजा दावीद याला त्यांनी त्या ठिकाणी निवडलेला आहे. प्रियानो, परमेश्वराला जो आवडणारा असतो त्यालाच परमेश्वर देव उच्च स्थानी नेऊन बसवत आहे. प्रियानो, आज परमेश्वराला आम्ही आवडतो का, हे आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही डोकून पाहिलं पाहिजे. फेब्रुवारी हा महिना देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित करावा, म्हणून देवाच्या पसंतीस आम्ही उतरलं पाहिजे. देवाच्या पसंतीस आम्ही चाललं पाहिजे. देवाच्या पसंतीप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे. देवाच्या पसंतीप्रमाणे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या पसंतीप्रमाणे आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. देवाच्या पसंतीप्रमाणे आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित केलं पाहिजे. प्रियांनो, आजचा हा महिना देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित करावा, म्हणून आम्ही देवाच्या पसंतीस उतरलं पाहिजे. हो प्रियांनो, पहा, इस्रायलाच्या दुसऱ्या राजाची निवड स्वतः परमेश्वराने त्या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत आहे. तर चला, ज्याप्रमाणे दावीद राजाची निवड त्या ठिकाणी केलेली आहे, त्याचप्रमाणे देवाने देखील तुमच्या आणि माझी निवड केलेली आहे. प्रियांनो, आम्ही देवाच्या पसंतीस उतरणारे असावं, यासाठी प्रियांनो आम्ही झटलं पाहिजे. लोक आमच्याकडे किती असो किंवा नसो हा प्रश्नचिन्ह नाही. प्रियांनो, आम्ही देवामध्ये देवाच्या पसंतीस किती उतरलेला आहे, देवा आमच्याबद्दल किती साक्षी देत आहे, हे आम्हाला जाणलं पाहिजे.
तर चला आपण प्रार्थना करूया. हे देवबाप या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. खूप सुंदरसं वचन तू आम्हा प्रत्येकाला दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, या वचनाद्वारे अनेक लोकांना तू आशीर्वादित कर. अनेक लोकांच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम, समस्या, अडचणी, आजार आणि प्रिय प्रभू येशू सर्व समस्या नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझी शांती प्रस्थापित हो. प्रत्येकाचे कामकाज तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचं सर्व येणं जाणं तू आशीर्वादित कर. प्रभू तुझ्यामध्ये राहण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. सर्व संकटापासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून, सर्व आजारापासून, सर्व व्हायरल इन्फेक्शनपासून या महिन्यामध्ये तू आमचं संरक्षण कर. प्रिय प्रभू येशू, आमच्या सर्व कमाईला, आमच्या सर्व साधनांना तू आशीर्वादित कर. आमच्या सेवेला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आज असणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना, भक्ती तू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. तुझ्या दासदासींना तुझ्या वचनातून बोलण्याचं सामर्थ्याने तू भर आणि अनेक लोकांना तू आशीर्वादित कर आणि तुझी शांती प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थना करायची इच्छा असेल किंवा समस्या असतील, अडचणी असतील, साक्ष सांगायच्या असतील तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या व आपल्या परिवाराला आशीर्वादित करू. आमेन, 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 आमेन.